भोंदूबाबा खरातवर आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झालाय। नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालाय। नाशिक पोलिसांनी एसआयटी कडून खरातचा ताबा घेतलेला आहे। नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचने खरातची चौकशी आता करणार असल्याचं सांगितलेलं आहे। मोठी बातमी, नाशिक पोलिसांच्या क्राईम ब्रांचकडून खरातची चौकशी केली जाणार आहे। आणखी एक लैंगिक अत्याचाराचा गुन्हा खरातवरती दाखल झालेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय खरातचे आधीचे कारनामे तर समोर आले, मात्र आणखी एक प्रकरण समोर येते। हे प्रकरण काय आहे, सविस्तर? निश्चितपणे खरं तर खरातचे पाय आता आणखी खोलात जात असल्याचं बघायला मिळत आहे। कारण आणखी एक तक्रार जी आहे त्याच्या विरोधात दाखल झालेली आहे। एका 7 महिन्यांच्या गरोदर स्त्रीच्या संदर्भात त्यानं लैंगिक अत्याचार केल्याचा हा गुन्हा जो आहे तो या ठिकाणी दाखल होतोय आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये कॅप्टन खरात याचे पाय आणखी खोलात जात असल्याचं बघायला मिळत आहे। नाशिक पोलीस असतील, क्राईम ब्रांच असेल, एसआयटी पथक असेल, यांनी सातत्यानं प्रयत्न सुरू केलेला आहे की राज्यभर कॅप्टन खरातचे जे कोणी पीडित असतील त्यांनी खरं तर समोर येऊन या संदर्भातली तक्रार द्यावी। आणि त्यामुळे आता आणखी एक तक्रार जी आहे ती या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की एका 7 महिन्यांच्या गरोदर स्त्रीला या ठिकाणी तिच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याची ही तक्रार या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। 7व्या महिन्यामध्ये तुमचा गर्भ जो आहे त्याला या ठिकाणी धोका आहे आणि त्यासाठी काही धार्मिक विधी करावे लागतील असं सांगून या महिलेच्या सोबत लैंगिक अत्याचार केल्याचं देखील या संपूर्ण प्रकरणामध्ये स्पष्ट झालेलं आहे। आणि त्यामुळे एकीकडे आपण कालपासून बघतोय की कॅप्टन खरात असेल, नीरज जाधव असतील, यांचे दोघांचे समोरासमोर जबाब नोंदवले जात आहेत, चौकशी सुरू आहे। दुसरीकडे आयकर विभागाच्या वतीनं देखील आता कॅप्टन खरातच्या राज्यभरातल्या जेवढ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांचा देखील लेखाजोखा जो आहे तो तपासला जातोय। आणि याच दरम्यान आता आणखी एक तक्रार जी आहे ती दाखल झालेली आहे। त्याच्यामुळे कॅप्टन खरातची अडचण जी आहे ती निश्चितपणे वाढलेली आहे। या संपूर्ण प्रकरणानंतर सुद्धा आणखी देखील काही महिला आहेत, आणखी देखील काही पीडित आहेत जे या प्रकरणामध्ये समोर येऊ शकतात आणि त्यामुळे आता एसआयटी मार्फत या सगळ्या पीडितांना या संदर्भात अधिकची अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद चंदन, दिलेल्या तुम्ही या अधिकच्या